नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हा सर्वांसोबत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे. बर्फी तयार करण्यासाठी 4 मोठे नारळ खोवून घेतले आहेत. एक भांडे भरून हा खोवलेला नारळ माझ्याजवळ आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तूप घातले आहे. आता हा नारळ यामध्ये घालूया. हे ओले खोबरे तुपामध्ये आपण चांगले खमंग असे भाजून घेऊया. अर्धा लिटर दूध घेतले आहे. हा नारळ आता खमंग भाजून घेतला आहे. यामध्ये हे दूध घातले आहे. आता 200 ग्रॅम दूध पावडर घालूया. ही दूध पावडर मी या चाळणीमध्ये नीट चाळून घेते. यामुळे बर्फीमध्ये गुठळ्या होणार नाहीत. दूध आटेपर्यंत एकसारखे ढवळत राहायचे आहे. दुधामध्येच हे खोबरे आपण चांगले शिजवून घेऊया. आता यामधील दूध आटले आहे. पाऊण भांडे ते 1 भांडे साखर आपण घ्यायची आहे. खोबरे आधी मोजून घ्या. त्याच्या समप्रमाणात किंवा पाऊण प्रमाणात साखर तुम्ही घेऊ शकता. आता एकसारखे ढवळत राहूया. यामुळे बुडाला करपणार नाही. या बर्फीमध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता. आज या बर्फीमध्ये मी 1 मोठा चमचाभर बदाम इसेन्स घातला आहे. पुन्हा एकसारखे ढवळत राहूया. कढईपासून हे मिश्रण सुटायला लागल्यावरच आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा, आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झाले आहे. मी पुन्हा 2 मोठे चमचे तूप यामध्ये घातले आहे. 2 ताटांना तूप लावून घेतले आहे. या ताटामध्ये आता हे मिश्रण मी घालून घेते. उलटण्याला मी थोडेसे तूप लावून घेतले आहे आणि याप्रमाणे हे मिश्रण असे पसरवायचे आहे. मी दोन्ही ताटांमध्ये याप्रमाणे हे मिश्रण असे पसरवून घेते. आता या ताटातील मिश्रण थोडेसे कोमट झाले आहे. मी याच्या वड्या कापून घेते. तुम्हाला बर्फीचा कोणता आकार आवडत असेल त्या आकारात तुम्ही बर्फी तयार करू शकता किंवा हलव्याप्रमाणे सुद्धा सर्व करू शकता. आज मी ही बर्फी डायमंड शेपमध्ये कापून घेणार आहे. हा शेप मला खूपच आवडतो. या बर्फ्या गार झाल्यावर सगळ्यांना सर्व करा. ही बर्फी चवीला खूपच छान होते आणि करण्यासाठी अगदी सोपी आहे. ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. ही ओल्या नारळाची बर्फी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. मी घातलेल्या सगळ्या रेसिपी बघा. या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.